ढवळ्यापाशी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला, अशा आशयाचा बॅनर पुण्यातील दांडेकर पुलावर लावण्यात आलाय. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ढवळ्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख पवळ्या असा करण्यात आलाय. हॅशटॅग पक्षचोर म्हणून देखील डिवचण्यात आलाय. हा बॅनर लावलाय शरद पवारांचे निष्ठावंत समर्थक संदीप काळे यांनी. राष्ट्रवादीच्या निकालानंतर अजितदादांचा निषेध म्हणून हा बॅनर लावल्याचं काळे यांनी सांगितलं. आदरणीय पवार साहेबांनी 1999 साली पक्षाची स्थापना केली आणि असे अनेक कार्यकर्ते गोळा करून पक्ष स्थापना करून आज तळागाळापासून एक वरच्या उंचीपर्यंत पक्ष साहेबांनी मोठा केला. आणि त्यातलेच अजित पवारांना साहेबांनी म्हणजे कार्यकर्ता म्हणून साहेबांनी घेतलं, तर पुतण्या तर बाजूला, पण एक कार्यकर्ता म्हणून घेतलं, त्यांनाही मोठं साहेबांनी केलं. आणि आज त्याच पुतण्यानी साहेबांचा म्हणजे पाठीत खंजीर खुपसला आणि ह्याचा निषेध म्हणून मी हा बॅनर लावलेला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली, तशीच म्हणजे त्यांच्यासोबत जाऊन म्हणजे ढवळ्या आणि पवळ्याची जोडी एकदम हे झाली आणि पक्ष म्हणजे जसं त्यांनी शिवसेना फोडली तशीच राष्ट्रवादी देखील फोडली. याचा निषेध म्हणून मी तो बॅनर लावला की ढवळ्यापाशी पवळ्या बांधला आणि वान नाही पण गुण लागला. गुण कोणते घेतलं तुम्हाला, असं काय वाटतं? गुण म्हणजे जो निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो आणि हा सेमच निर्णय, म्हणजे दोघांचं म्हणजे जे काय आमदार त्यांच्यासोबत गेले त्या ह्याच्यानुसारच त्यांचं वर्गवार करूनच निकाल दिला आहे. संदीप काळे यांचा आगळा वेगळा बॅनर ढवळ्यापाशी बांधला पवळा.